नमस्कार. मी डायटिशियन नेहा काटेकर. तर डायबिटीजवाल्यांना चालावं लागतं का? पण किती चालावं? अनेक पेशंट्स येतात आणि बोलतात, की "मॅडम आम्ही चालतो, पण काही रिझल्टच येत नाही." पण असं का होतं? तर मग याचा विचार करा, की तुम्ही कधी, किती आणि कसं चालावं ह्याचं देखील नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. साधारण एक 15 मिनिटं वॉक म्हणजे वॉर्मअप, 30 मिनिट्स वॉक म्हणजे मेंटेनन्स आणि 45 मिनिट्स वॉक म्हणजे फॅट बर्निंग स्टार्ट होतं. आणि याच्यामध्ये देखील वॉकचे प्रकार असतात वेगळे-वेगळे. जसं ब्रिस्क वॉकिंग म्हणजे फास्ट वॉकिंग केलं पाहिजे. नंतर चढावर चालणे किंवा जिनावर खाली चढणे हे देखील एक प्रकारचा वॉक आहे. इंटरव्हल वॉकिंग आहे. तर हे 3 प्रकारचे वॉक्स आहेत. तर तुम्ही वॉकमध्ये देखील वेगळे-वेगळे व्हेरिएशन्स ठेवा आणि योग्य इंटरव्हलमध्ये चाललात म्हणजे तुम्ही दिवसातनं 3 वेळा 15-15 मिनिटं चाललात तरी पण हा एक पॉवरफुल टाईपचा वॉक आहे. तर मी सांगते, की स्टेप काउंटपेक्षा तुमची कन्सिस्टन्सी काउंट करा आणि हा जो प्रकारचा वॉक आहे तो रेग्युलरली ठेवा. नक्कीच तुम्हाला गॅरंटीड रिझल्ट मिळणार आहे. तर तुम्ही किती चालतात? 15 मिनिटं चालतात, 30 चालतात का 45 मिनिट्स चालतात? हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि अशाच डायबिटीजच्या गाईडलाईन्ससाठी जस्ट फॉर हार्ट्सला फॉलो करा. धन्यवाद.